तर नमस्कार मित्र हो. विषय असे असतात पहा, माणसाचे स्वभाव, माणसाचे प्रभाव. स्वभाव आणि प्रभाव यावरच मानवीय जीवन विकसित होतं, प्रभावित होतं आणि माणसाला संगत गुण ते सोबत गुण असते. तर विषय असा असतो, नातेसंबंध. असा आवडीचा आणि प्रत्येकाला हवासा विषय असतो पहा. माणूस हा सहवासप्रिय आहे आणि संवादप्रिय देखील आहे. सहजतेने बसता येतं पहा. विषय कसा असतो, घरामध्ये एक निवांतपणे बसता यावं, बोलता यावं, यासाठी आपले विचार हे मांडण्याचं हा अभ्यास झालेला आहे पहा. तर माणसाला दुःख सांगणं, दुःख व्यक्त करणं आणि खंत व्यक्त करतच आयुष्य जगणं, याला काही जगणं म्हणावं का? आता कुणीही आलं प्रत्येकाकडे येणं जाणं असतं आणि सहवास आणि संवाद असे दोन शब्द आहेत पहा. सहवास आणि संवाद. ठराविक व्यक्ती आले ना, तर अभ्यासाचा योग असा आहे पहा. आकलन क्षमता आपली चाणक्य असते, दक्ष असते. लक्षपूर्वक त्या व्यक्तींना कसं बोलावं हे आपल्याला ज्ञान अवगत आहे. तितकंच त्याच ढाच्यामध्ये आणि निंदा आणि कुणाची व्यक्तिगत स्तुती करण्याचा मोह आपल्याला नसतोच. कारण त्या व्यक्तीचं येणं, त्या व्यक्तीचं थांबणं आणि त्या व्यक्तीचं नंतर जाणं हे ठरलेलंच असतं. आपणही कुणाची तर गेलो, प्रोटोकॉल असतो पहा. जसं लीडर लोकांचा जसा प्रोटोकॉल असतो ना, ते सुद्धा ठरवून येतात, ठरवून बोलतात, ठरवून निरोप समारंभ घेतात. तसंच आपणही ठराविक व्यक्तीला तितक्याच मर्यादेमध्ये बोलतो. पण काही कटू अनुभव आपल्या जवळ असतात, अनुभवलेले असतात, तर तिथं पथ्य पाळावं लागतं. सर्वच आपण जवळ करायच्या कोशिशमध्ये किंवा गरजेचं नसतं. का? कारण स्वभाव माहीत असतात आणि रंगवून आणि नटवून आपल्याविषयी अशी माणसं खूप अनुभवलेली आहे. त्यामुळं तितक्याच अंतरावर सुरक्षित ठेवणं हे तितकंच आपल्याला गरजेचं वाटतं. कारण आपण व्यावहारिक आहोत, व्यापारी आहोत. आपलं ही जगणं, आपलं सुखकर व्हावं यासाठी आपली राखीव वेळ आणि सदुपयोग आयुष्याचा आपणच करावा लागेल. वेंधळं आंधळं जमत नाही. माझ्या प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक विचारामध्ये
धोरण असतं पहा. कारण एक अशी आठवणीतली एक कहाणी सांगतो. शाळेमध्ये आम्हाला एक सर होते इंग्रजीचे, रघुनाथ काळे. 5वी 6वी 7वी 3 वर्ष प्राथमिक शाळेमध्ये असल्यामुळे जिल्हा परिषदची शाळा, परंतु शिस्तीची ग्रस्त. काळी टोपी, निळा शर्ट, खाली धोतर, नीटनेटके पण शिस्तीतले सर. सीमित बोलणार, व्यवस्थित शिकवणार, शिकवल्यानंतर प्रश्न विचारणार, पाठांतर करून घेणार. म्हणजे विद्यार्थी कसा घडवायचा, रघुनाथ काळे या सरांकडून आम्हाला अनुभव आला. म्हणजे लहानपणी ते म्हणायचं, माणसानं नेटकं असावं, चांगलं असावं, चांगलं वागावं, चांगलं बोलावं, चांगलं लिहावं, पाठांतर करावं. ही अनुभवाची शिदोरी तुम्हाला आयुष्यभर कामाला येईल, एवढंच बोलले. समोरच्या बाकावर असायचो आम्ही. समोर ते म्हणायचे, स्वामी तू समोर असणं महत्वाचं आहे, बाकीचं कुठं असू दे नसू दे. कारण विद्यार्थी प्रिय शिक्षक आणि गुरुजी प्रिय विद्यार्थी हा जो समन्वय आहे ना, यामुळे माणसाला चांगले संस्कार घडतात. लिहित राहा, वाचित राहा, शब्द पाठांतर करीत जा, डिक्शनरी वाचित जा, वाचित जा, वाचित जा. आयुष्यभर तू वाचला जाशील. या जंगलामध्ये ते म्हणायचे, जंगल आहे, मानववस्ती नाही म्हणजे जंगल आहे. सजग राहावं लागतं, सावध राहावं लागतं. ज्ञान हे सामर्थ्य आहे. वाक्य लय खास असते बरं का. ज्ञान हेच सामर्थ्य. तुमचं सामर्थ्य ज्ञानच आहे. तुमची पोटापाण्याची कला ज्ञानच आहे. पुढे तुम्हाला हेच उपयोगाला पडेल, हीच तुमची ओळख असेल. म्हणजे बोलकं पण कसं असावं, ज्ञानी कसं असावं. भाषाशास्त्र मराठी, वांगीकर मॅडम होत्या आणि पैठणकर मॅडम एक होत्या. या 2 मॅडमनं काव्यरचना कशी असावी, गद्य कसं असावं, पद्य कसं असावं आणि विश्लेषण कसं करावं, निबंध कसे लिहावे, विविध प्रसंगानुसार कथानक कसं असावं, असं भरपूर वाचन करायला त्यांनी आम्हाला शिकवलं. भरपूर वाचन करायचं. आणि अशी गुरुजन आठवणींना त्यांचं नाव निघतं आणि त्यांनी शिकवलेलं आणि आपल्याला आचरण मूल्य जतन कसं करावं हे शिकवलेलं, हे शिकवणं आयुष्याला चांगलं वळण आलं, हे आपलं भाग्य म्हणतो. भाग्य हे असंच असतं पहा. कुणी आपला मान सत्कार केला, काय टावेल टोपी केली, मोठी मोठी टावेल, मोठी मोठी टोप्या, अशी टोप्या घालणारी, टावेल घालणारी नातेवाईक भरपूर भरपूर अनुभवले. धन्यवाद. पण अबोलपणे शिकत राहा, प्रतिक्रिया व्यक्त करायच्या नाही.
माणसं वाचायला शिकली पाहिजे, पुस्तकं वाचायला शिकली पाहिजे, असा भाव, असं ज्ञान, असं तत्वज्ञान आम्ही काही व्याख्यानं ऐकली. प्राचार्य, कुलगुरू, मराठवाडाचे विद्यापीठाचे कुलगुरू शिवाजीराव भोसले सरांची व्याख्यानमाला ऐकली. बीडमध्ये व्याख्यानमाला खूप छान असायच्या, शांत रसामध्ये आणि अमोघ वाणीतून आणि अवीट रस निर्माण व्हायचा. विशेषणं कशी असावी आणि समर्पक वाङ्मयीन कला भाव आणि व्यक्तिचरित्र, तत्वपुरुष, ज्ञानपुरुष, वीरांची शुरांची कहाण्या, कथा ह्या आपल्या चारित्र्याला आदर्शवत आहेत असं प्राचार्य शिवाजीराव भोसलेंची व्याख्यानमालातून खूप आनंद मिळायचा. अजूनही त्यांचे यूट्यूबवरचे व्याख्यान आवर्जून ऐकतो, बरं वाटतं, कारण ते अविस्मरणीय क्षण अनुभवले, जाणले. आणि आयुष्याचा प्रवास हे ज्ञानकण, हे आयुष्याचं सोनं, आणि सोन्यासारखी माणसं आयुष्यात लाभली, यापेक्षा दुसरं भाग्य काय? भाग्य, भाग्य तेथे उल्हास. उल्हास कशाने? कुणी आपला सत्कार केला आणि आपल्याला मोठेपणा दिला, ते तात्कालिक सुख असतं, कायमस्वरूपी सुख नसतं. पण ज्ञान हेच सामर्थ्य विचारवंतांचं, कारण विचारवंतांनाही गणमान्य माणसांचा सहवास लाभला. महात्मा गांधी, विनोबा भावे यांचे विचार प्रत्यक्ष त्यांनी जवळून ऐकले, आणि अशी ज्ञानी माणसं आपले गुरुजन होते, हेही आपलं भाग्यच म्हणावं लागेल. कारण देशाची संस्कृती, देशातला संस्कार या पिढीने दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा हा हातोहाती प्रयत्न. माणूस घडतो, घडणारा माणूस अनेक विचारवंताच्या सहवासातून, सानिध्यातून माणूस शिकत असतो, समजत असतो. आणि वाणी कशी असावी, कथानक कसं असावं, असे लेखक, असे कवी, असे साहित्यिक, त्यांची व्याख्यानं भरपूर 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 आमच्या बलभीम कॉलेजमध्ये ऐकली. व्याख्यान कसं असावं तेही आपण अनुभवलं, ऐकलं. म्हणजे जीवन जगणं, जीवन आनंदी उत्साहानं कसं असणं, हे असं आहे. पहा, हल्ली आता आपण निंदा करू इच्छित नाही, परंतु आहे ते आहे. चंगळवाद वाढला आणि सुखवस्तू, कुटुंब, त्यामुळे मुलांचं वाचन कमी झालं, ऐकणं कमी झालं. व्याख्याते व्याख्यान हे आहेत, पण त्यातला जो आदर्श मूल्य तत्वांचा जो संग्रह होता, तो कुठेतरी हरवल्यासारखं वाटतं. पहा,
पण ठीक आहे, तत्वज्ञान हा असा विषय आहे पहा, तो गणमान्यांकडून त्यांच्या सहवासातून शिकत 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 आयुष्य सदैव विद्यार्थीच राहतो, असा हा अनुभव पहा. म्हणून म्हणतोय बहुश्रुत. बहुश्रुत म्हणजे भरपूर ऐकणं, श्रोतव्य. कर्णैवे शृण यामदेवा, अथर्व शीर्षामध्ये आहे पहा. ऐकणं हा कानाचा गुणधर्म आहे आणि आत्मसात करणं, आकलन करणं, सतत चिंतन करणं, लेखन, वाणी, विचार ही सतत 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 जर दिसा माझी काहीतरी लिहित जावे, लिहिण्यानं आपल्याला ध्यानयोग येतो. कारण आपण असं लिहितो तेव्हा हे 3 बोट असे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द टिप्स ऑफ द पेन, त्यावर आपलं लक्ष केंद्रित असतं. आपलं विचाराचं प्रागट्य एक एक शब्द 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 प्रसवत होत तो लेख तयार होतो आणि पथ्यही पाळले जातात. कोणाही जीवाला न व्हावे दुःख, हे आचरण मूल्य संत विचारांचं सोनं आयुष्यामध्ये उजळून टाकतं. विचार प्रकाशित होतं, ज्ञान आणि आत्मविद्ये ही होती श्रीमद भगवद्गीता. श्रीमद भगवद्गीता तत्वज्ञान, आचरण मूल्य, जगण्याची जपण्याची क्रिया, ज्ञानक्रिया. कितीही वाचा, ती वाचावंच वाटते. कितीदाही तुम्ही श्रीमद भगवद्गीता, श्री ज्ञानेश्वरी, संत तुकाराम गाथा, अभंग त्यावर चिंतन करा. अमृताचा ठेवा आहे तो, अमृताचा ठेवा आहे. आणि या जन्माला, या जगण्याला खरंच अर्थ लाभला, हे सद्भाग्य, भाग्य. भाग्य तिथे उल्हास असो. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे विचार पुष्प अविरत अखंड चालत राहील. धन्यवाद.